अहो, अहो, कुठे आलो आपण? बघा, बघा, आम्ही कुठे आलो आज फिरायला. तुम्हाला दाखवते. अहो, तुम्हाला सांगते, आमच्याकडं ना, म्हणजे नाही का लंडनचा आलाय. लंडन, आम्ही आलो लंडनला. आता तुम्ही बघाच लंडनला आम्ही काय काय करतो तर. नवरा बायको. नवऱ्याने लई खुश केलं बाबा मला या वर्षीला. खरंच ना, माझं 31 डिसेंबर एवढं भारी गेलं ना, की मी तुम्हाला काय सांगू. लंडनचं माझं स्वप्नच पूर्ण केलं माझ्या नवऱ्याने. बघा, बघा, हा लंडनचा ब्रिज. इथं उंट पण आहेत. आता उंटावर बसायचं म्हणजे मला भरलं धाक. कारण मला चढता नाही येत ना हो उंटावरती. पण नवऱ्याने हत्तीवरती बसवलं लेकराला. हे स्वप्न मात्र पूर्ण झालं मुलाचं. आपलं स्वप्न पूर्ण झालं नाही तरी चालते हो, पण मुलाचं स्वप्न पूर्ण झालं पाहिजे. एवढा खुश होता माझं लेकरू की तुम्हाला काय सांगू. गोजीरवानं माझं पोरं. आणि लंडनला येऊन मला खरं लई बरं वाटलं. लई म्हणजे लईच. आता तुम्ही म्हणणार ही बाई तर मुंबईला नाही जाऊ शकत, लंडनला कशी गेली. अहो, तर आमच्या इकडं ना लंडनचा सेट लागला आहे. तर इथं सगळं लंडनमधल्या जे गोष्टी आहे ना त्या इथं घडत आहेत. आता जे पुण्यामध्ये राहत आहेत ना त्यांना सर्वांना माहिती आहे की इथं काय असतं आणि काय नाही. तर आमचं लंडनचं कसं स्वप्न पूर्ण पण झालं आणि आम्हाला लंडनला जायला गरज पण नाही पडली. बघा, बघा, कसा नवरा खुश आहे. फोटो काढायला मस्त तवरला. आता बघा, माझं कसं स्वप्न होतं ना ते पूर्ण झालं. बघा, बघा, आता आपण तर लंडनला जाऊ नाही शकत. पण कसं आहे ना की लंडनच्या गोष्टी जर इथंच बघायला मिळत आहेत तर मग आपण कशाला नाही का लंडनला जाऊन पैसे खर्च करायचे. आणि आपल्याकडं पैसा कुठं आहे, पैसाच नाही ना. त्यामुळं हे असं शॉर्टकटचं काम करावं लागतं. बघा, आता इथं नाही का छान डेकोरेशन केलेलं आहे त्यांनी. आणि इथे ना सर्वांची घाई आहे, सगळे तुटूनच पडले फोटो काढायला. आणि मग मी म्हणलं पोराला की चला चला इथं नाही का वाघ आहे छानपैकी, वाघाच्या जवळ नाही का फोटो काढू म्हणलं. आणि माझ्या नवऱ्याने बसवलं त्याला. आधी नाही का हात धरून नाही का त्याला हे केलं. त्याला सुचत नाही काही. पण कसं तरी आता लहान लेकरू आहे म्हटल्यानंतर नाही का त्याची पण हौस पूर्ण झाली ना बाबा. माझी तर हौस झालीच आणि त्याची पण हौस झालीच. नवीन वर्षात इथं मस्तपैकी खेळायला लागला. खूप छान असतं व इथं मुलांसाठी लई भारी असतं खेळायला. मोठ्यांसाठीच नसतं. मोठ्यांसाठी असतं ते झुला आणि त्याच्यामध्ये चढायचं. आणि झुल्यामध्ये पण लटकलं बिटकलं तर येईल ना वांदे. म्हणलं जाऊ द्या, कशाला बसायचं. आता इथं बघा, हे पोरगं खेळायला लागलं. इथं 15 मिनिटाचे 80 रुपये होते. सॉरी 70 रुपये होते. 70 रुपयात घे म्हणलं मजा करून. चांगलं काय मिळते 70 रुपयामध्ये. घे म्हणलं 15 काय चांगलं अर्धा तास लांबू आपण म्हणलं त्याला. घे म्हणलं. हा जसा खेळायला लागला होता ना मला असं वाटत होतं की मीच नाही का त्याच्यामध्ये जाऊन नाही का उड्या मारा आणि लोटांगण घ्यायचं. पण आता काय करू शकतं, आपलं वय नाही राहिलं, मुलाचं वय आहे तर खेळा बाबा. अरे 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 अरे, कसं पडतंय पोरगं. इथं ना मुलं खूप, यांना चालता पण नव्हतं येत त्या बॉलमध्ये. माझा मुलगा तर दोनदा तीनदा घसरून पडलाय. पण आहे मजा करायला, मुलांना मजा करायला मिळतं तर काय आणखी. हेच दिवस आहे मजा करायची, आणखी काय. करू द्या मजा. याला खेळायला मिळालं ना तर हा कुठं पण खेळतो. इथे डान्स करायला लागला हा. इथे खूप छान फोटोचं होतं.